या डीपीसीच्या मीटिंग मध्ये मॅडम आपण ज्या 63 केव्हीच्या आहे का इथे एमएससीबीचे अधिकारी 63 केव्हीच्या जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यावर 30-30, 40-40 कनेक्शन आहे. म्हणजे ते कनेक्शन असे आहे ओव्हरलोड झालेले आहे आणि आपण पाणी ओलायला तिकडे गेलो की इकडे डीओ पडून जाते. खरी गोष्ट आहे ना. मग पुन्हा वापस येते का लाईन गेली कारण काय ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटीच नाही आहे. पण जिल्हाधिकारी मॅडमला मी विनंती करतो की 63 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर हे 100 केव्ही मध्ये कन्वर्ट करा आणि 63 केव्हीचे काढलेले ट्रान्सफॉर्मर हे 100 केव्ही मध्ये कन्वर्ट करून ते पण बोलवा. म्हणजे 100 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर जर आपल्या या वर्धा जिल्ह्यामध्ये असले तर शेतकऱ्यांचा एक त्रास कमी होईल. दुसरा सोलरचा विषय, सोलर पंपाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांना सांगतोय की या ठिकाणी आपण सोलर कनेक्शन घ्यावं. पण सोलर कनेक्शन घ्यायला सुद्धा शेतकरी तयार आहेत, काही शेतकरी नाही आहे पण काही शेतकरी तयार आहे. कारण महाराष्ट्राचा पॉलिसी मॅटर असल्यामुळे आपल्याला एमएससीबीचं कनेक्शन मिळत नाही सध्याच्या स्थितीमध्ये. मग लोक काय म्हणतात की आम्हाला सोलर द्या. मग सोलर द्या असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सोलरचं कनेक्शन मागितल्यानंतर महिन्याभराच्या आतमध्ये शेतामध्ये लागलं पाहिजे. ही जर सुविधा तुम्ही केली तर 100% शेतकरी ते सोलर कनेक्शन सुद्धा वापरतील. पण मला माहिती आहे टाळ्या काढून वाजवल्या तुम्ही, कारण देवळी मतदारसंघामध्ये म्हणा की या ठिकाणी म्हणा तोच प्रॉब्लेम आहे.